सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण सत्संग नंबर 117 मध्ये प्रवेश करत आहोत। गेली अनेक सत्संगापासून आपण नामधारक वासनिक यांच्या आचाराच्या अनुषंगाने चिंतन करत आहोत आणि हे चिंतन करत असताना आपल्या मनामधला जो न्यूनगंड किंवा जी भीती आहे ती दूर करण्याचा आपण प्रयत्न करतोय। खरं म्हणजे धर्माच्या बाबतीत भीती असण्याचं काही कारण नाही, पण जीवाच्या अष्टस्वभावापैकी भय हा एक स्वभाव आहे आणि म्हणून त्याच्या मनामध्ये अनेक विचार येऊन नकारात्मक भावना निर्माण होऊन भीती तयार होत असते। परंतु परमेश्वराचं जे तत्वज्ञान आहे किंवा परमेश्वराची जी भक्ती आहे तीच मुळात जीवाला निर्भय करण्याकडे किंवा निर्भय करण्यासाठी आहे। जितकं ज्ञान आपल्याला वाढेल आणि ते ज्ञान जितकं आपण कृतीवर किंवा आचरणात आणू तितकं आपलं भय निघून जाईल। कारण जीवाचा हा मूळ स्वभाव असल्यामुळं, अष्टस्वभावापैकी भय हा स्वभाव असल्यामुळं भौतिक जगामध्ये आपल्याला कोणत्याही गोष्टींची भीती वाटत असते। उद्याची भीती वाटते, कालची भीती वाटते, आजची भीती वाटते। कोणत्या तरी गोष्टीतून सतत हा जीव भीतीनं ग्रासलेला असतो, चिंताग्रस्त असतो। आणि हे चिंताग्रस्त असणं आणि भयग्रस्त असणं हे अज्ञानाचं लक्षण आहे, अन्यथा ज्ञानाचं लक्षण आहे। जितकं अज्ञान जास्त तितकं भय जास्त, जितकं अन्यथा ज्ञान जास्त तितकं माणसामध्ये जे चिंता आहे, उद्याची चिंता, कालची चिंता, आजची चिंता ती जास्त असते। कारण ज्ञानाच्या अनुषंगाने परमेश्वरांनी सांगितलेली जी व्याख्या आहे, जे जसं आहे तसं जाणणं म्हणजे ज्ञान, ते ज्ञानाची जाणीव नसल्यामुळं आणि परमेश्वरांनी जो बोध दिलाय त्या बोधाची व्याप्ती किंवा त्याची जी परिसीमा आहे, मर्यादा आहे ती आपल्याला माहीत नसल्यामुळं हे जे भय आपल्या मनामध्ये येत राहतं। परंतु जसजसं आपण धर्माचा अभ्यास करत असताना जसजसं आपली ज्ञानाची अवस्था जी आहे ती उंचावेल, बदलत चालेल, वाढत चालेल, तसतसं आपल्या मनातली जी भीती आहे, जी शंका आहे किंवा जी चिंता आहे ती कमी होते। आणि हा अनुभव आपण घेतलेला असतो। पूर्वी आपल्या मनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीच्या चिंता, छोट्या छोट्या गोष्टीची भीती निर्माण व्हायची। कारण भौतिक जगामध्ये जीवन जगत असताना क्षणोक्षणी पावलोपावली आपल्याला संकट येत असतात। अस्थिर संसार हा असल्यामुळे आपण स्थिरतेकडे नेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातून आपल्या मनामध्ये अनेक गोष्टींनी मन असं ग्रासलेलं असतं, व्यस्त असतं, त्रस्त असतं। आणि हे ज्ञानाच्या अनुषंगाने, अज्ञानाच्या अनुषंगाने आपण जर बघायचा विचार केला तर जितकं जास्त अज्ञान तितकी जास्त परमेश्वरावरचे समर्थवादावरची जी निष्ठा आहे ती कमी असते। पण जसजसा परमेश्वर आपल्याला जाणवला, आपल्याला ज्ञानाद्वारे समजला, शब्दाद्वारे आपल्याला लक्षात आला आणि त्याची वेळोवेळी प्रतीती येत गेली, तसतसे आपल्या मनातली भिंती असते किंवा चिंता असते, उद्याचा जो प्रश्न असतो तो कमी होत जातो। कारण ही सर्व सृष्टी परमेश्वरांनी निर्माण केली आहे। परमेश्वरांनी मायेच्या तमीभागातून आपल्याला काढलेलं आहे। परमेश्वर स्वतः अवतार घेऊन हे तत्वज्ञान आपल्याला सांगतायत आणि लीळाचरित्र अभ्यास असताना अशा कितीतरी लीळेच्या माध्यमातून परमेश्वरांनी परमेश्वरत्व सिद्ध केलेलं आहे। कारण परमेश्वर सर्वज्ञ आहे आणि या सर्वज्ञाच्या अनुषंगाने कितीतरी लीळेच्या माध्यमातून परमेश्वर पूजनीय आचार्य असतील, पूजनीय माईंभट असतील, पूजनीय महादाईसा असेल किंवा बाईसा असतील, औसा असतील, ह्या सर्व जे भक्त आहे त्या भक्तांच्या माध्यमातून त्यांना वेळोवेळी काही गोष्टी सांगण्याच्या उद्देशाने किंवा समजावण्याच्या उद्देशाने, दाखवण्याच्या उद्देशाने हे परमेश्वराचं सर्वज्ञपण जे आहे ते परमेश्वरांनी सिद्ध केलेलं आहे। परंतु ते शब्दाद्वारे आपण ऐकत असतो, शब्दाद्वारे आपण समजून घेत असतो, शब्दाद्वारे आपण वाचत असतो। पण ती प्रचितीला येण्यासाठी आपल्या ज्ञानाची जी अवस्था आहे ती बदलत जशी जाईल तसतशी ती प्रचितीला येत जाईल। आणि मग एकदा आपल्याला कळालं का आपण जीवामध्ये कोणत्या प्रकारची शक्ती नाही, ताकद नाही, जीव असमर्थ आहे, जे बी होतंय ते परमेश्वराच्या आदेशाने होतंय, जे बी होतंय ते परमेश्वराच्या कृपेने होतंय, दयेने होतंय, एकदा आपल्याला कळलं की आपल्या जीवनातले जे संकट आहे ते आपोआपच कमी होतात। कारण जरी संकट आले तर ते पूर्वकर्माने आलेले आहे आणि ते संकट आलेले असताना परमेश्वर आपल्याबरोबर, जो समर्थ परमेश्वर आहे तो आपल्याबरोबर आहे, आपण त्याचे भक्त आहोत।
त्यामुळं आपल्या जे संकट असतील, अडचणी असतील, त्या खूप छोट्या आहेत त्या परमेश्वरासमोर. ह्या आपल्याला ज्ञानाद्वारे जाणवतं आणि काही अंशी आपल्याला ते प्रचितीला पण येतं. एकदा का ते प्रचितीला यायला लागलं की पुढे जाऊन आपल्याला अनेक संकट, अडीअडचणी मोठे मोठे जरी आल्या तरी आपण त्यातून सही सलामत निघत असतो. कारण परमेश्वराच्या समर्थवादावरची जी निष्ठा आहे ती आपली वाढलेली असते. ती ज्ञानाद्वारे प्रचितीला, ती आपल्याला अनुभूतीला आलेली असते. आणि म्हणून जे बी होतंय ते परमेश्वर करतोय. जे बी करत आहे किंवा चालू आहे ते परमेश्वर करत आहे. आणि उद्या पण जे बी आहे ते परमेश्वरान करणार आहे. फक्त पूर्वकर्मानुसार आपल्याला जे आपण जोडलेलं आहे त्यानुसार आपल्या पुढे ते येत राहणार. कारण कर्मवश सकळे पावे. पण परमेश्वर कृपा, परमेश्वर दया आणि परमेश्वराची प्रसन्नता आपण कशी मिळवायची एकदा आपण जाणून घेतलं आणि त्या माध्यमातून जर आपण आचाराला, कृतीला सुरुवात केली तर नक्कीच त्या परमेश्वराचं साह्य आपल्याला वेळोवेळी भेटत असतं. कारण आपण परमेश्वराच्या या भक्तीमध्ये, भक्तीच्या रस्त्यावरती चालत आहे. परमेश्वराने जे आनंद देण्याचं जे मिशन जीवाला आरंभलेलं आहे त्या मिशनमध्ये आपण आता सहभागी झालेलो आहे. ज्याच्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, ज्याच्यासाठी मायेच्या तंबिवागातून जीवाला काढलं, ज्याच्यासाठी परमेश्वराने अवतार घेतला, वाडोवाडी फिरले, त्या उद्देशाला आपण एकदा त्या रस्त्यावरती चालायला लागलो का परमेश्वराचं साह्य आणि प्रचिती आपोआपच आपल्याला यायला सुरुवात होते. आणि जसजशी आपली कृती वाढत जाईल तसतशी ती प्रचिती आपली वाढत जाते. जसजशी प्रचिती वाढत जाईल तसतसं आपल्या मनातलं जे भय आहे, जी चिंता आहे ती आपोआपच दूर होते. कारण जीवन जगत असताना अनेक अडथळे, चढउतार, संकट आपलं मिळवलेले आहे आणि ते आपल्या समोर येत राहतात. परंतु हे चालत असताना परमेश्वर बरोबर आहे ही भावना, ही निष्ठा आपली असल्यामुळं कितीतरी संकटाच्या वेळेस, अडचणीच्या वेळेस आपण चिंताग्रांत असताना अचानक परमेश्वराचं साह्य होऊन त्यातून आपण बाहेर पडतो. आणि ती प्रचिती ही आपल्याला वेळोवेळी येत असते आणि त्या प्रचितीतून आपोआपच आपण आपली निष्ठा वाढत असते. आणि म्हणून परमेश्वराने हे तत्वज्ञान जे आपल्याला सांगितलेले आहे, या तत्वज्ञानाची अनुभूती, प्रचिती येणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण विचार करून कृतीचा, आचाराचा विचार करत आहोत. कारण ती न्यूनगंड आणि भय जे आहे हे अज्ञानाचं लक्षण आहे, अन्यथा ज्ञानाचं लक्षण आहे. आणि परमेश्वराने ज्ञानमोचक सांगितलेलं असल्यामुळं आपल्याला त्याचा अनुभव घ्यावा लागेल. कोणत्या गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टीची प्रचिती येऊ शकत नाही. आपल्याला मग नातेवाईकांचा अनुभव, मित्रांचा अनुभव, परिस्थितीचा अनुभव, आणखीन काही व्यवहाराचा अनुभव, कोणत्या गोष्टी जोपर्यंत तो अनुभव येत नाही तोपर्यंत त्यातून आपण बाहेर पडत नाही. आणि मग हे अनुभव येण्यासाठी काहीतरी कृती करावं लागते. आणि ती कृती म्हणजेच आचाराची. जेव्हा आचाराची कृती आपण करायला सुरुवात करतो तेव्हा आपोआपच आपल्याला अनुभव येतात. त्या अनुभवातून अनुभूती भेटते, अनुभूतीतून प्रचिती येते. त्या प्रचितीतून परमेश्वरावरची जी निष्ठा आहे ती आपोआपच आपली वाढत असते. आणि म्हणून आपल्याला प्रचिती पंथ हा जर अनुभव घ्यायचा असेल, परमेश्वर सांगितलंय देमती ह्या प्रचिती पंथ की, प्रचितीचा अनुभव जर घ्यायचा असेल तर आपल्याला तो अनुभव घेण्यासाठी आपल्याला त्या परमेश्वराच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने कृतीवरती, आचारावरती जावं लागेल. आपण काहीच केलं नाही आणि प्रचिती येईल, प्रचिती येईल असं म्हटलं तर प्रचिती येऊ शकत नाही. आणि म्हणून आपण त्याचा विचार करतोय. वेळोवेळी प्रसंगानुसार आपल्याला ही प्रचिती येत असते. परंतु भौतिक जगतातली प्रचिती आणि आध्यात्मिक जगतातली प्रचिती याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. आणि परमेश्वराने ती आध्यात्मिक प्रचिती आपल्याला घ्यायला सांगितलेली आणि ती घेण्यासाठी आपल्याला परमेश्वराने सांगितलेली, परमेश्वराने दाखवलेली जी वाट आहे धर्माची, जे तत्वज्ञान आहे, तो रस्ता आहे, त्यावरती आपल्याला चालावं लागेल. चालल्यानंतरच तो परमेश्वर आपल्याबरोबर चालेल. चालल्यानंतरच तो परमेश्वराचं साह्य होईल. आपण प्रयत्न केला तर साह्य होऊन त्या परमेश्वराची प्रचिती आपल्याला येऊ शकते. म्हणून परमेश्वराची प्रचिती घेण्यासाठी आपल्याला आचार आणि कृतीची अत्यंत गरज आहे. आणि त्या आचाराकृतीच्या अनुषंगाने आपण विचार करत आहोत, चिंतन करत आहोत. गेले अनेक सत्संग आपण हे त्यातून जात आहोत. आणि हे जात असताना आपल्या लक्षात येतंय की आपण जो आचाराचा भाव केलेला आहे, कृतीचा भाव केलेला आहे, आपल्याच्यानी होईल का नाही, आपल्याच्यानी शक्य नाही किंवा तो आपला विषय नाही, हे आपण आता मोडीत काढलेलं आहे. कारण आचाराच्या शेवटच्या सूत्रांपर्यंत आज आपण जाणार आहोत. आणि त्यातून आपल्याला लक्षात येईल, त्यातून आपल्याला जाणीव होईल का आपण हे करू शकतो, आत्मविश्वास निर्माण होईल का हे आपण केलं पाहिजे आणि त्यातूनच या जीवाचं हित आहे. हे आपण अनुभवातून पुढं आता प्रचितीला जाणार आहोत. आणि त्या प्रचितीतून आपल्या जीवामध्ये जे अष्ट स्वभावापैकी जे भय आहे किंवा जी चिंता आहे ती आपण काढत आहोत. कारण
कोणी येणार नाही काढण्यासाठी. ती भीती निर्माण जी झालेली तो आपला मूळ स्वभाव असल्यामुळे ते कोणी काढू शकत नाही. ते काढण्यासाठी, उद्याची चिंता घालून टाकण्यासाठी आपल्याला स्वतः काहीतरी कृती करावं लागेल. आणि ती कृती म्हणजे परमेश्वरावरचं आज्ञापत्र पालन. ती कृती म्हणजे परमेश्वरांनी सांगितलेलं तत्वज्ञानावरती चालणं, आचार करणं, हेच त्यावरचा उपाय आहे. दुसरा कोणत्या प्रकारचा उपाय नाही. मागच्या वेळेस आपण महात्म्य व एकली स्त्री तेवढी या वेळा तैसे या स्थानात न धाडीचे की, त्या अनुषंगाने आपण चिंतन केलं. आपल्या घरामधल्या स्त्रियांच्या अनुषंगाने आपण त्याकडं त्या दृष्टीनं बघितलं. कारण आपल्या जीवनामध्ये जगत असताना अध्यात्माचा किंवा धार्मिकतेचा, तत्वज्ञानाचा किती मोठा सहभाग असला पाहिजे. आणि त्या सहभागाशिवाय आपण सुंदर जीवन असं जगूच शकत नाही. ह्या जर आपण अनुभवायचं असलं तर प्रत्येक सूत्र आपल्यासाठी आहे. फक्त ती दृष्टी आपल्याला तशा पद्धतीने निर्माण करावं लागेल. परमेश्वर स्पष्ट दादोसांना सांगतात की अशी स्त्री, कोणती स्त्री कोणत्या वेळेस कुठेही पाठवू नये. कारण त्यांना ताण लागली. त्या ताणेच्या माध्यमातून त्यांनी त्यांची जी शिष्य आहे रानाईसा, त्यांना पाणी आणण्यासाठी एक सूचना केली. आणि ते तिने पाळल्यानंतर नवीन जागा, त्यामुळे ती चुकली. तिला लक्षात आलं नाही त्या विहिरीत कसं उतरायचं. आणि ते परमेश्वरांनी दयाघनाने जाणलं. आणि ते जाणल्यानंतर परमेश्वरांनी नाथोबांना पाणी आणण्यासाठी पाठवलं. आणि ते ईश्वरत्व तिथं लगेच सिद्ध होतं. आता ती प्रचिती येण्यासाठी त्या नाथोबांनी परमेश्वराची आज्ञा प्रतिपालन केलेली. त्यांनी प्रतिप्रश्न केला नाही, विचार केला नाही, मनात शंका आली नाही. फक्त मनात काय आलं का देवानी पाणी असताना मला का पाणी आणायला पाठवलं. याचा अर्थ काहीतरी देवाला आपल्याला दाखवायचे, सुचवायचंय किंवा सांगायचंय. जेव्हा तिथं जातात आणि तेव्हा ती पाणी आणण्यासाठी आलेली स्त्री किंवा रानाईसा ती बघतात, तेव्हा देवाचं देवपण, देवाचं परमेश्वरत्व ते नाथोबांना प्रचितीत येतं, अनुभवात येतं. ज्याप्रमाणे त्यांनी प्रतिपालन केलं आज्ञा प्रतिपालन, तसे आपण आज्ञा प्रतिपालन केलं तर परमेश्वराचं ईश्वरत्व आपल्याला पावलोपावली, क्षणोक्षणी, श्वासाद्वारे आपल्याला अनुभवाला, प्रचितीला येत राहील. ते कृती महत्वाची आहे. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या घरामध्ये आपण आपल्या कर्मानेच संकट ओढून घेत असतो. मग कोणत्याही बाजूचे असो, पण त्या बाबतीत व्यवहाराची बुद्धी जर व्यवस्थित लावली, सेन्स जर वापरला, वेळावेळ सवय परमेश्वरांची पाळायला लावली, ती सांभाळली, आणि कोणत्या वेळेस कुठं, कोणत्या वेळेस कसं जावं, कुठं जावं, हा विचार चिंतन आपण जर केलं तर नक्कीच आपल्या जीवनामधले येणारे जे संकट आहे ते कमी होतील. आणि ते फक्त आणि फक्त परमेश्वराच्या कृपेमुळे होतील. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण हे जीवनामध्ये आपल्याला अनुभवास येत असतात आणि त्या अनुभवातूनच आपण पुढे जायचं असतं. पुढचं अत्यंत महत्वाचं सूत्र आहे स्वयंदास्य तपस्विनं. स्वयंदास्य तपस्विनं म्हणजे साधकानी किंवा तपस्व्यानी स्वतःचं काम स्वतः करायला पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं सूत्र आहे. पण आपण दुसऱ्यावर अवलंबून राहत असतो. आपल्यासाठी हे काम नाही, आपण ते का करावं असं युग आपल्या आड येत असतं. परंतु जर आपल्याला खरंच आचाराच्या अनुषंगाने विचार करायचा आहे आणि त्या कृतीवर जायचं आहे तर आपण आपले कामं जेवढी जास्तीत जास्त करण्यासारखे ते जर आपण करायला सुरुवात केली तर त्यातून एक वेगळी व्यावहारिकता, एक वेगळे अनुभव आपल्याला कळेल आणि समजेल. आणि ते करत असताना एक धर्माचं तत्वज्ञान तर सांभाळलंच जातो, परत एक व्यावहारिकता पण सांभाळल्या जाते. एक माझ्या जीवनातला अनुभव सांगतो. भारतीय स्टेट बँक पंचवटी शाखेमध्ये माझं सर्व व्यावसायिक जे खाते आहे ते असायचे आणि तिथं जाणं येणं असायचं. एक 10-12 वर्षापूर्वी एक चांगले सद्भक्त तिथं मॅनेजर म्हणून आले. आणि ते मॅनेजर म्हणून आल्यानंतर नवीन माणूस नवीन स्टाफमध्ये रुळायला किती वेळ लागेल आणि किती त्रास होईल याचा अनुभव घेण्यासाठी त्यांनी कधी बॉसगिरी केली नाही. त्यांनी सुरुवात केली स्वतः काम करायचं. मॅनेजर असून सुद्धा ते केबिनच्या बाहेर राहायचे आणि काम करायचे. याचा चेक त्याला द्यायचं, त्याचे पेमेंट द्यायचं, हे करायचं, ते करायचं. शिपायाला कधी काम सांगायचं नाही. आणि हे फक्त त्यांनी नवीन केलं, एक महिनाभर केलं. त्यानंतर त्या स्टाफला लाज वाटायला लागली. ते मॅनेजर आपले साहेब आता केबिनमधून उठतील आणि आपल्यापर्यंत येतील आणि आपले कामं ते करायला सुरुवात करतील, त्यापेक्षा आपणच कामं उरकून टाका. ते जे स्टाफ आहे तो पूर्ण त्यांनी हातावर आणला, आपल्या कब्जात आणला. नंतर मग त्यांची बॉसगिरी सुरू झाली. मग ते नियम असेल, डिसिप्लिन असेल, कामाप्रती असलेलं प्रेम असेल, आपलेपण असेल, तर ह्या ज्या गोष्टी आपण व्यावहारिकता सांभाळतो, आपण आपले कामं करायला सुरुवात केली का आपोआपच आपले सहकारी जे आहे, आपल्या घरातले कौटुंबिक आहे, ते आपोआपच करायला सुरुवात करतात. त्यांना पण एक लाज वाटते. म्हणजे एक धर्माचं तत्व सांभाळलं जातं
आणि एक व्यावहारिकता सुद्धा सांभाळल्या जाते. अशी किती तसे सूत्र आहे का ती व्यवहारात सुद्धा आपल्याला दृष्टपर फायदा देणारी आहेत आणि अदृष्टपर परमेश्वराचं तत्वज्ञान सांभाळल्यानंतर सुद्धा फायदा देणारे आहेत. पण ती आपली नजर तशा पद्धतीची असली पाहिजे. जसं एखादा सोनार आहे, त्या सोनाराकडेच सोनं चेक करायला लागतं किंवा त्याचीच नजर ते सोनं ओळखू शकते, अन्यथा दुसरा सर्वसामान्य माणूस त्या सोन्याला सुद्धा पितळ ठरून टाकतो. तशा पद्धतीची ती पारखी नजर, तशा पद्धतीची ती आपली तत्वज्ञानाच्या अनुषंगाने असलेली नजर आपली जर निर्माण आपण केली, ती दिव्यदृष्टी परमेश्वराने आपल्याला ब्रह्मविद्याशास्त्राची दिलेली आहे, ती जर आपण आत्मसात केली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये या गोष्टीचा खूप आपल्याला मोठा फायदा होईल. स्वयंदास्य तपस्वीनं स्वतःचे कामं स्वतः आपण किती करू शकतो याचं चिंतन करा आणि करू शकतो. दररोजची आपल्याला कितीतरी कामं आपल्याला झोपण्यापासून जर सुरुवात केली, आथरून टाकायचंय, ते सकाळी काढायचंय, परत सकाळचे आपल्या घरामधले बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे, आपले कपडे इस्त्री करणे, आपले कपडे आपणच घेणे किंवा काही गोष्टी आपण नाही करू शकत, पण ते भांडे घासणं असेल, कपडे धुणं असेल, परंतु स्वयंपाकाच झाल्यानंतर ते स्वयंपाकाचं ताट आपण वाढून घेणे, जेवण झाल्यानंतर ते ताटच परत आपण योग्य ठिकाणी नेऊन ठेवणे, अशा कितीतरी गोष्टी. परत तुम्ही नोकरदार असेल तर तिथं काम करावंच लागतं, परंतु थोडीशी सिनियरिटी वाढली का आपण दुसऱ्यावर बॉसगिरी करायला सुरुवात करतो. व्यावसायिक असेल तर बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो. तर प्रत्येक बाजूने आपण जर विचार केला तर खूप असे काम आहे की जे आपण करू शकतो आणि ती करायची सवय लावली तरच आपण या भौतिक जगामधल्या सवयी आपल्याला आध्यात्मिक जगामध्ये फायदा होईल आणि पुढे जाऊन आपल्याला त्याचा फायदा होईल. कारण ती जाणीव जर असेल तर मोठे मोठे ज्ञानी पात्र सुद्धा या सूत्रामध्ये बसतात. एकदा असंच स्मृतीस्थळ मध्ये एक स्मृती आहे की आचार्य सर्व पंगत चालू असते, जेवणासाठी बसलेले असतात, तर त्यांना ताण लागल्यानंतर ते उठले. सर्वांना आश्चर्य वाटलं की आचार्य का उठले, कारण त्यांच्या त्यावेळेस हजारो शिष्य त्यांच्या पुढं त्यांचे झालेले होते आणि ते जातात, स्वतःचं पाणी घेऊन येतात, बसतात, तर सर्व विनंती करतात की आचार्य तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होतं, तुम्ही का उठले. म्हटले स्वयंदास्य तपस्वीने मी परमेश्वराने सांगितलेले, हे काय फक्त तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही का. तर अशा आचार्यांचं हे आचार्यत्व त्यांनी कितीतरी स्मृती स्थळात गेल्यानंतर आपल्याला लीळेंमधून आढळतं आणि जाणीव करून दिली जाते. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो आणि आपण कितीतरी गोष्टी करू शकतो. कारण भिक्षुक असेल, साधक असेल तर त्यांना स्वतःचे कामं करावंच लागतात, ते खूप कमी असतात. कपडे धुणं वगैरे असेल, त्यांचं पात्र घेणं असेल, भिक्षा मागणं असेल, जेवण असेल आणि त्यांच्या हातून पागणं. पण भौतिक जगामध्ये आपल्याला खूप कामं असतात, त्यातले 25-30% तरी आपण आपले कामं करू शकतो आणि त्यातून कितीतरी कुटुंबाला असेल, आपल्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांना असेल, आल्हाददायक एक सुखदायक अनुभव आपण देऊ शकतो. तर त्याचा फायदा आपल्याला पण होईल. हा आपण घेतला तर खूप चांगलं अनुभव आपल्याला येतील, प्रचिती येऊ शकते आपल्याला. हे देखील तैसे आठवीजे, येत नमस्कार कीजे, संस्कृत सेवीजे, अति यज्ञ कीजे. आता हे जे सूत्र आहे सन्निधानामध्ये देखील तैसे आठवीजे असं आपण म्हटलं तर लक्षात येईल. कारण परमेश्वराला श्रीमूर्ती जी आहे ती सन्निधानातल्या भक्तांनी पाहिलेली, म्हणून परमेश्वराला हे देखील तैसे आठवीजे, जसं पाहिलेलं आहे तसं तुम्ही आठवलं पाहिजे आणि आचार्य हे अवरात्र स्मरण चिंतनाद्वारे आठवायचे. आता आपल्याला मात्र नाम, लीळा, मूर्तिचेष्टा, शास्त्र, तत्वज्ञानाच्या अनुषंगाने आपले गुरुजन आपल्याला जे ज्ञान देत आहे, मार्गदर्शन करतात, त्या अनुषंगाने परमेश्वराला आठवायचंय. परत हे आठवत असताना परमेश्वरांनी जे दुःख करून आपल्याला आठवायला लावलेले त्या पद्धतीनं चतुर्विध दुःखाने आपण परमेश्वराची लीळा, नाम, चेष्टा, श्रीमूर्ती अनेक लीळेच्या माध्यमातून आपल्याला आठवायला लावलेली ती आपण आठवली पाहिजे. आणि अतियज्ञ कीजे म्हणजे परमेश्वरांनी जे स्थान प्रसाद आपल्यासाठी निर्माण केलेले, आपल्यासाठी ती देवपूजेच्या अनुषंगाने परंपरेने आपल्याला आलेले आहे, तर ते जपण्यासाठी अतिप्रयत्न केला पाहिजे. कारण बघा आपण विचार केला तर स्थान असेल, शास्त्र असेल, प्रसाद असेल, 850 वर्षापासून आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत ते सांभाळून आणलेले. 850 वर्ष म्हणजे खूप दिवस आहे, खूप मोठा काळ आहे आणि त्यामध्ये ते सांभाळून आपल्या इथपर्यंत आणलेलं आहे. कारण ते शास्त्र निर्माण करण्याच्या पाठीमागं कितीतरी कष्ट घेतले, ते निर्माण केल्यानंतर सांभाळण्यासाठी कितीतरी कष्ट घेतले, स्थान निर्माण करण्यासाठी कष्ट घेतले, ते सांभाळण्यासाठी कष्ट घेतले. तर ते सांभाळण्याचं सुद्धा आपले एक कर्तव्य आहे. आपल्याला जसं मागील पिढीनं हे दिलेलं आहे
तसं पुढच्या पिढीला आपण देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मग स्थानाच्या संदर्भात काही अडचणी असेल, प्रसादाच्या संदर्भात काही अडचणी असेल, शास्त्राच्या संदर्भात काही अडचणी असेल, तिथं आपण हिरिरीने भाग घेतला पाहिजे. आणि शास्त्राच्या तत्वज्ञानाच्या चौकटीत जे बसतंय त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि तो प्रयत्न अति असला पाहिजे. ते प्रेमाचा उपाय आहे आणि त्यातूनच आपल्याला परमेश्वराची जी प्रसन्नता आहे किंवा परमेश्वराची जी कृपा आहे ती आपल्याला निर्माण करता येईल आपल्यासाठी. आणि त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. कारण हे जे आहे ते अत्यंत अनमोल आहे, त्याची किंमतच होऊ शकत नाही. आणि त्याद्वारेच आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचता येऊ शकतं. कारण ते साधन आहे. साध्यापर्यंत जायचंय तर काहीतरी साधनाचा वापर करावा लागेल. प्रवासामध्ये गाडीचा वापर केला, रेल्वेचा वापर केला, प्लेनचा वापर केला तरच आपल्याला विशिष्ट ठिकाणी जाता येतं. तसे हे आपले साधन आहे. हे जर आपण नीट सांभाळले, व्यवस्थित सांभाळले तरच आपल्याला परमेश्वराच्या या साध्यापर्यंत ते घेऊन जाऊ शकतात. आणि म्हणून आपलं कर्तव्य भावनेने या गोष्टीकडे आपण बघितलं पाहिजे. जिथं जिथं जे जे गरजेचं आहे त्या त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि सांभाळल्या पाहिजे. हे असे तयारक्षर परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय. जे शास्त्र असेल, स्थान असेल, प्रसाद असेल किंवा आपला बोध असेल किंवा अनुसरलेले जे साधक असेल त्यांचं रक्षण केलं पाहिजे. हे कर्तव्य आहे. आणि त्यातूनच आपल्याला पुढं परमेश्वर प्राप्तीचं जे रस्ता आहे तो सापडल किंवा तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे ज्याच्याजवळ शास्त्र आहे, ज्याच्याजवळ स्थान आहे, प्रसाद आहे, तोच परमेश्वराच्या या रस्त्यावरती चालत असताना त्याचं रक्षण जे आहे ते हे करू शकतात. कारण प्रत्यक्ष परमेश्वराचं रक्षण मिळवण्या इतपत आपल्यामध्ये योग्यता, पात्रता निर्माण करावं लागेल. परंतु ह्या अनुषंगाने आपण कर्तव्य भावनेने स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक, परत शास्त्र ह्या ज्या गोष्टी किंवा आपल्याला परमेश्वराने जो बोध दिलेला आहे याची किंमत होऊ शकत नाही. तो बोध सांभाळण्यासाठी शास्त्राभ्यास करून त्या तत्वज्ञानावरती चालण्याचा आपण जर प्रयत्न केला तरच आपल्याला त्या परमेश्वराच्या या रस्त्यावरती चालता चालता परमेश्वरापर्यंत जाता येणार आहे. आणि म्हणून याचं रक्षण आपण जर केलं तर ते आपलं रक्षण करत राहील. कारण या काहीतरी दिलं तर काहीतरी भेटत राहतं. तर हे आपलं कर्तव्य आहे. तर ह्या कर्तव्याच्या भावनेतून आपण याला जपलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. आपला जो बोध आहे किंवा आपलं जे अनुसरण आहे, जे अनुसरलेले पुरुष आहे त्यांनी ते अनुसरण सांभाळलं पाहिजे. कारण ते अनुसरण सांभाळलं तरच त्या अनुसरणाच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत आपल्याला जाता येईल किंवा परमेश्वराला प्राप्त करता येईल. कारण परमेश्वराने अनुसरल्याचा देव सांगितलाय. पण अनुसरण केल्यानंतर जर विकार, विकल्प, प्रमादीय आपण जर झालो, हिंसा प्रमादीय झालो तर त्या परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आणि म्हणून ते सांभाळणं म्हणजेच परमेश्वर प्राप्ती करणं आहे. आणि सांभाळण्याच्या अनुषंगाने आपण जास्तीत जास्त प्रयत्न, विचार केला पाहिजे. आणि आपण परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी याचाच आपल्याला उपयोग होणार आहे. आणि म्हणून आपण याचा उपयोग करत असताना परमेश्वराने सांगितली जी नित्यविधी आहे किंवा निमित्तविधी आहे किंवा आचार प्रणाली आहे त्यातूनच आपण याचं रक्षण करू शकतो. तरच हे आपल्याला आपलं रक्षण करू शकतात. तर एकदा असंच आचार्य जे आहे ते भिक्षा मागून आणायचे आणि त्या भिक्षेतूनच मग ज्या परमेश्वराच्या यल्लाईसा ज्या आहे भक्त त्यांनी त्यांच्याकडून ती भिक्षा मागून घेतली आणि त्यांचा जो उपवास आहे त्या उपवासाचं पारणं फेडलं. हे परमेश्वराने पाहिल्यानंतर परमेश्वराने यल्लाईसाला स्पष्ट सांगितलं का येल्लो इथून पुढे तुम्ही फक्त भिक्षेचंच खात जा, भिक्षा मागून घेत जा. त्या आचार्यांना जरी सांगितलं नाही पण त्या आचार्यांनी ऐकलं. आणि आचार्यांनी ऐकल्यानंतर तेही त्याच पद्धतीनं आचार करतच होते. परंतु त्यावरती ठाम झाले. एकदा त्यांनी भिक्षा मागून आल्यानंतर भिक्षेचं भोजन जरी केलं तरी व्यापार करत असताना त्यांना भूक लागली पण तरी ते जेवत नव्हते. हे परमेश्वराने ओळखलं आणि मग परमेश्वराने त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही जेवत का नाही, भूक लागली काही घेत का नाही. तर मग देवाला त्यांनी स्पष्ट विचारलं की तुम्ही फक्त भिक्षेचंच अन्न घ्यायला लावलेलं आहे म्हणून आम्ही ते भिक्षेचंच अन्नाशिवाय आम्ही खात नाही किंवा जेवत नाही. तर परमेश्वराने स्पष्ट तिथं सांगितलं की इंद्रियार्थ रस सोडले तर अन्नात काही दोष नाही म्हटले. आता भिक्षेचं अन्न कमी आलं किंवा भिक्षेचं अन्न तुम्हाला पुरलं नाही तर मग त्या भिक्षे व्यतिरिक्त जे अन्न आहे याच्यात काही दोष आहे का म्हणून देवाने आपल्याला सांगितलंय खायचं नाही असं काही नाही म्हटले. फक्त ते इंद्रियार्थापर्यंत जाऊ नये. भिक्षेचं अन्न इंद्रियापर्यंत जात नाही कारण ते पवित्रातलं पवित्र अन्न असतं, ते निर्हेतुक अन्न असतं आणि याच्यामध्ये ह्या गोष्टी असू शकतात म्हणून ते आपल्याला दोषावय असं म्हणता येणार नाही.
कारण जीव त्रसून नाही जाण्यासाठी हे घेतलंय तरी हरकत नाही, अशा पद्धतीनं भिक्षांनाशिवाय जरी अन्न खाल्लं तरी तुम्हाला काही दोष लागत नाही म्हटले, आणि तुम्ही ते घेतलं पाहिजे. आणि म्हणून असं सांगितल्यानंतर मग आचार्यांनी बाईसांकडून काही मागून घेतलं पाणी भात आणि जेवले आणि व्यापार करायला लागले. त्याच वेळेस नेमकी औसा आल्या आणि औसा त्यांना म्हणायला लागल्या की ब्राह्मणाच्या लोकांच्या नातेवाईकांच्या साक्षीनं तुम्ही लग्न केलं, बायका आहे, तुम्हाला मुलं आहे, आणि त्यांना सोडून खुशाल तुम्ही इथं येतात आणि हे काम करतात म्हटले, भिक्षेचं खातात, तर तुम्ही हे पाप कुठं फेडाल. तर ते त्यांचं बोलणं खूप असं साधे भोळ्यापणाचं असल्यामुळे परमेश्वराला त्यांचा कधी राग आला नाही. पण परमेश्वराने त्यांना हे ऐकल्यानंतर स्पष्ट सांगितलं की औसा, हे तुम्ही सांगता हे बरोबर आहे, परंतु ज्यावेळेस वरच्याचा बुलावा येईल, म्हणजे तुम्हाला मृत्यू येईल आणि ते आल्यानंतर मग हकारा येईल, त्यावेळेस मात्र हे जे नातेवाईक असेल, बायको मुलं असतील, ते अडवायला येतील, ते तुम्हाला वाचवायला येतील का म्हटले. तसं होऊ शकत नाही म्हटले. म्हणे मग त्यांना ते लक्षात येतं आणि मग ते त्यावेळेस परमेश्वर सांगतात की यांनी जे केलेले सेवादास्य, परमेश्वराच्या सन्निधानात असेल किंवा असन्निधानात असेल, जे सेवादास्य ते सेवादास्यच त्यांना उपयोगी पडणार आहे आणि ते त्यांना रक्षण करणार आहे, ते रक्षण करता ठरणार आहे. म्हणून तेव्हा तुम्ही त्यावेळेस असं म्हणू शकत नाही का माझे नातेवाईक या मला वाचवा किंवा मला थांबवा किंवा मला वरती जाऊ देऊ नका, या मृत्यूला थांबवा, असं कोणी थांबू शकत नाही म्हटले. पण परमेश्वराच्या ठिकाणी तत्वज्ञानाच्या अनुषंगाने आज्ञा प्रतिपालन करून जे सेवादास्य आपण करतो, ज्ञानवाचक जे आचार किंवा कृती करतो, तेच आपल्याला उपयोगी पडणार आहे. कारण मनुष्य मेल्यानंतर काही घेऊन जात नाही, कोणीही नेलेलं नाहीये आणि कोणी नेणार नाहीये आणि कोणी नेऊ शकत नाही. परंतु तो रिकाम्या हाताने जातोय असं म्हणता येणार नाही, कारण त्यांनी केलेले जे कर्म असेल ते कर्म त्याच्याबरोबर जात असतात. परमेश्वराच्या ठिकाणी त्यांनी केलेली क्रिया असेल, सेवादास्य असेल, कर्मनिष्पत्तीच्या माध्यमातून जे त्यांनी जे दास्य केलेलं असेल किंवा व्यापार केलेला असेल, ते मात्र त्याच्याबरोबर राहणार आहे आणि तेच त्याला उपयोगी पडून परमेश्वराच्या ह्या प्राप्तीपर्यंत किंवा त्या रस्त्याला उपयोगी पडणार आहे. याचा जर आपण विचार केला तर नक्कीच आपण यातून बाहेर पडू. कारण आपल्या मनामध्ये अशा शंका येत राहतात, या आपल्या पुत्र असेल, आपली इस्टेट असेल, आपले मानपान समाजाच्या अनुषंगाने असतील, त्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहे आणि त्यातून बाहेर पडायचं ते सर्वात सुंदर असं परमेश्वराने औसा देवींना जे दिलेलं उत्तर आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचं जर आपण सतत वारंवार चिंतन करत राहिलो तर नक्कीच यातून आपण बाहेर पडण्यासाठी आपल्याला ती मदत होणार आहे. कारण मृत्यू जेव्हा येतो, मृत्यूचा हकारा जेव्हा येतो, तेव्हा कोणी थांबू शकत नाही ना. आपली इस्टेट, आपला मानपान, आपले नातेवाईक, आपले मुलं बाळ कोणी थांबू शकत नाही. आणि त्यांनी आपल्याला काही आपल्याबरोबर द्यायचं म्हटलं तर ते देऊ शकत नाही ना. आपण न्यायचं म्हटलं तर आपणही नेऊ शकत नाही. त्यावेळेस मात्र आपल्याबरोबर आपले कर्म, परमेश्वराच्या धर्मामध्ये दैवराटीमध्ये केलेली क्रिया, सेवादास्य आणि व्यापार, तोच आपल्याबरोबर येत असतो आणि तोच आपल्याला परमेश्वरापर्यंत सुद्धा घेऊन जात असतो. म्हणून आपण यात किती अडकायचं आणि या अडकल्यातून आपलं किती मोठं नुकसान होणार आहे याची जाणीव आपण या माध्यमातून जर करून घेतली तर नक्कीच परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि हे करत असताना आपण ही सतत लीळ आठवण चिंतन करत राहिलो तर नक्कीच कर्तव्याच्या भावनेतून आपल्याला जे करायचं ते आपण करू. परंतु लागलेपणाने आपण करणार नाही किंवा वेळ आपली जाऊ नये म्हणून त्यात अडकून पण पडणार नाही. तर त्या संधीचा उपयोग करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, हे नक्की लक्षात घेतलं पाहिजे. अनुसरल्याची या दोन्हीची घडी अपुरी येते. आणि मग हे करत असताना परमेश्वर म्हणतात हे करता करता जर तुम्ही गेलात तर अनुसरल्याच्या दोन्हीची घडी आहे. म्हणजे दोन घडीच फक्त जरी तुम्ही अनुसरले तरी परमेश्वर तुम्हाला प्राप्तीला घेऊन जाऊ शकतात. ज्याप्रमाणे एखादी वेश्या असते, तिचं सारं आयुष्य तिनं तिच्या चुकीच्या कर्मामध्ये घालवलेलं असतं, पण शेवटी एखाद्या पतिव्रतेच्या संगतीत जाते आणि तिचं पाहून ते तशा आचार करायला लागते, तरी तिला परमेश्वर योग्य फळ देतात किंवा योग्य फळाला तिला नेतात. त्या पद्धतीनं आपण आयुष्यभर सारं वाईट कर्म केलं, संसाराला दिलं, कितीतरी चुकीचे कामं केले, कितीतरी वाईट कर्म केले, पण शेवटी का होईना आपण जर पश्चाताप करून प्रायचित्त घेऊन जर परमेश्वराला शरण गेलो आणि देवा आता फक्त तू माझा आहे, मी तुझा आहे असं म्हटलं, तरी परमेश्वर म्हणतात तुम्हाला वाया जाऊ देणार नाही.
ज्यांनी अनुसरण केलं आणि कितीतरी वर्ष आचार केला, त्यांना जे फळ, त्यांना जसं फळ आहे त्याच पद्धतीनं ह्या 2 घडियाच्या जीवाला सुद्धा परमेश्वर फळ देतात. आता 2 घडिया कशासाठी? तर एक जीवाची आणि एक परमेश्वराची. परमेश्वराला पूर्णपणे क्लिअर करून घ्यायचंय, कोणत्या प्रकारचा आडपडदा आणि कोणत्या प्रकारची शंका नाही ठेवायची आहे. कारण का सांगावं, पहिल्या घडीला जर त्याच्यामध्ये पश्चाताप निर्माण होऊन परमेश्वराला शरण आला, पण दुसऱ्या घडीला तो परत जर या संसारातच वासना चिंतन करायला लागला, तर म्हणून पूर्णपणे 2 घडी जर परमेश्वराला आपण दिली, ते चिंतन केलं, तर नक्कीच परमेश्वराची प्राप्ती होईल. आणि म्हणून परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय, भगवद्गीतेमध्ये सुद्धा परमेश्वर स्पष्ट सांगतात अर्जुन देवाला की आयुष्यभर त्यांनी वाईट कर्म केले, पण शेवटी का होईना परमेश्वराच्या अनन्य भावी शरण जर आला, त्यांनी किती वाईट कर्म केलेले असेल, किती नालायकी केलेली असेल, तरी मी त्याला निसंशय मोक्षाला घेऊन जाईल, त्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात टाकणार नाही. तसंच परमेश्वराने या सूत्राच्या माध्यमातून आपल्याला एक शाश्वती दिलेली आहे. पण याचा अर्थ असा नाही की मग आपण ती शेवटच्या आथरुणाला पडण्याची वाट पाहायची आणि मग त्यावेळेस वाट पाहिली, त्यावेळेस पडलो तर मग आपण ती चिंतन करून प्रार्थना करून परमेश्वराला प्राप्त करू, असं नाही. ती 2 घडिया सांभाळण्यासाठी सुद्धा आपल्याला आयुष्यभर परमेश्वराचं चिंतन, स्मरण आणि शास्त्र काढून पृथ्वीवर जाण्याचा प्रयत्न करावा लागणार. कारण ज्याच्यासाठी दिलंय तेच आपल्या आठवणीत राहणार. कारण आयुष्यभर तुम्ही संसारात घालवलं आणि शेवटी त्या संसाराच्याच गोष्टी आठवणार. काय दिलं, काय घेतलं, याचं ते राहिलं, त्याचं ते राहिलं, त्याचं चिंतन करता करता जर आपण गेलो, तर नक्कीच आपण परमेश्वराकडे न जाता त्याच संसारात जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पडू. शेवटी परमेश्वराचं नाम घेण्यासाठी, संकटाच्या काळात, अडीअडचणीच्या काळात परमेश्वराचं स्मरण चिंतन करण्यासाठी आपल्याला कितीतरी वेळ त्या परमेश्वराच्या चिंतनात आपण घालवलेले असेल, तर त्या 2 घडी आपल्याला सांभाळता येतील किंवा पकडता येतील. हे मात्र आपण लक्षात ठेवून आपल्या धर्माची वाटचाल आपण चालू ठेवली पाहिजे. येत अधीन होई जे म्हणितले ते की जे ती अनुसरण. परमेश्वराने अनेक व्याख्या सांगितल्या, त्यातला अनुसरणाची व्याख्या आहे, अत्यंत सुंदर आहे. येत अधीन होई जे म्हणजे परमेश्वर म्हणतात माझ्या ठिकाणी अधीन व्हा. बाकी कोणते विधी असेल, कर्मकांड असेल, कोणत्या ज्या गोष्टी अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत त्याच्यात अधीन न होता परमेश्वराच्या ठिकाणी अधीन व्हायचे. कारण परमेश्वराने सांगितले एक विधी किंकर, एक परमेश्वर किंकर. परमेश्वर म्हणतात जीवानी विधी किंकर न व्हावे, परमेश्वर किंकर व्हावे. म्हणजे परमेश्वराच्या अधीन व्हायचंय, विधीच्या अधीन नाही व्हायचंय. विधीने विधी स्फूर्त, विधी अविधी निघून जाते 100%, परंतु एक विशिष्ट मर्यादेपर्यंत त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे, विशिष्ट अवस्थेपर्यंत आपण त्या केल्या पाहिजे. पण त्याच्या पलीकडे जाण्यासाठी परमेश्वराचं स्मरण, चिंतन, परमेश्वराचं ज्ञान आणि परमेश्वराने सांगितलेलं आचार प्रणालीच आपल्याला उपयोगी पडणार आहे. आणि ती नैसर्गिकरित्या स्वभावत झाली पाहिजे आणि ती आपोआप वेळोवेळी सातत्य आपण ठेवलं तर ते होतं आणि त्या परमेश्वरापर्यंत जातो. तर परमेश्वराने नुसतं अधीन व्हायला नाही सांगितलंय, तर म्हणितलं ते करायला सांगितलं. म्हणजे आचाराच्या अनुषंगाने परमेश्वराने हट्ट धरलेला आहे आणि आचार हेच ज्ञान आहे, हे परमेश्वराने आपल्याला कितीतरी लीळेंमधून, कितीतरी सूत्रांमधून आपल्याला सांगितलेलं आहे. तर आचार होणं गरजेचं आहे. आज आपण अधीन झालेलो आहे, परमेश्वराची अनन्य भक्ती करतोय, देवतेची जीवाची भक्ती न करता, प्रपंचाची भक्ती न करता आपण परमेश्वराची भक्ती करतोय. या अधीनत्व 100% खरं आहे. परंतु परमेश्वराने सांगितलेला आचार तो आपण पाळतोय का आणि किती टक्के पाळतोय किंवा किती पाळतोय याचा जर विचार केला तर ते मात्र आपण तिथं कमी पडलेलं दिसू. आणि म्हणून अधीन व्हायचंय, पण परमेश्वराने म्हणितलं ते जे करायला लावलंय ते आपल्याला करायचंय. तर ते करणं म्हणजे अनुसरण आहे. अनुसरण म्हणजे काही खूप मोठा विषय नाहीये. अनुसरल्याचा देव या सत्संगामध्ये आपण याचं चिंतन केलेलं आहे आणि त्या चिंतनातून आपल्या अनुसरणाच्या अनुषंगाने असलेल्या मनामध्ये जी न्यूनगंड किंवा भीती किंवा गैरसमज आहे तो आपण काढण्यासाठी चिंतन करून ते आपण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर परमेश्वराने स्पष्ट जे सूत्र सांगितले त्या सूत्रात अनुसरणाची व्याख्या सांगितली, व्याख्यात आपण जर बसेल तरच आपण परमेश्वराची प्राप्ती करू शकतो. आणि त्याशा अनुसरलेल्या जीवाचाच परमेश्वर आहे, तशा अनुसरलेल्या जीवालाच परमेश्वर होणार आहे, हे मात्र लक्षात घ्या. कारण किंवा नुसतं घरातून बाहेर पडलोय किंवा कपडे घालून घरातच बसलोय, घरातून बाहेर पडूनही बी परमेश्वराने सांगितलेलं जे आहे ते न करताच बाकीचेच उपद्याप करत बसलोय, तर त्यातून परमेश्वर प्राप्ती होऊ शकत नाही. कारण ते अनुसरण नाहीये. अनुसरल्याचा फक्त भास आहे. तो भास आपण बाहेर जर काढला, त्या आभासातून जर आपण बाहेर गेलो तरच परमेश्वर प्राप्ती आणि परमेश्वरांनी सांगितलेलं ते अनुसरण जसं आहे तसं होऊ शकतं किंवा होईल आणि तेव्हाच परमेश्वर प्राप्त होईल. म्हणून हे जी व्याख्या आहे अत्यंत व्यापक आणि मोठी परमेश्वराने सांगितली, ती आपण समजून घेतली पाहिजे. ती समजून घेतली तरच आपल्याला या रस्त्यावरती बिनधोक चालता येईल.
आता हे अनुसरण आणि सांगितलेलं जे परमेश्वरांनी आज्ञा आहे ती प्रतिपालन कधी आपण करू शकतो? स्वस्थ चित्ते बुद्धी संभवित. आपली जी बुद्धी ती स्वस्थ चित्त जर असेल तरच आपण हे करू शकतो. आपल्याला काही आजार आहे, आपल्याला काही चिंता आहे, आपल्याला काही टेन्शन आहे, आपल्याला काही नकारात्मक विचार आहे किंवा कोणत्या गोष्टीचा आपण छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करतो. परमेश्वराला सर्वज्ञ म्हणतो, परमेश्वराला समर्थ म्हणतो, परमेश्वर सर्वशक्तिमान म्हणतो आणि छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपल्याला चिंता निर्माण होत असते. उद्याचं काय होईल, परवाचं काय होईल, माझं काय होईल, माझ्या मुलाचं काय होईल, त्याचं काय होईल, याचं काय होईल, या ज्या चिंता आहे या अज्ञानाचं लक्षण आहे. एकीकडे परमेश्वराला सर्व आपण म्हणत असतो आणि एकीकडे ह्या चिंतेने आपण ग्रासलेलं जर असेल तर नक्कीच आपण परमेश्वराचं स्मरण चिंतन करू शकत नाही आणि परमेश्वराला त्या पद्धतीने जाणलेलं नाहीये. म्हणून स्वस्थ चित्तता जर असेल तर तुम्ही स्मरण करू शकता. स्वस्थ चित्तता जर असेल, शांत जर मन असेल तरच तुम्ही आचार करू शकता, प्रतिपालन करू शकता. त्याच्यासाठी व्यायामी वायुतुटे परमेश्वर सांगितले, शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी, शारीरिक स्वस्थता निर्माण करण्यासाठी आपल्याला परमेश्वरांनी जो आचार प्रणाली सांगितलेली त्या आचाराच्या अनुषंगाने आपोआपच स्वस्थता लाभेल. आणि ही शारीरिक स्वस्थता असेल तर मानसिक स्वस्थता लाभेल, मानसिक स्वस्थता असेल तर बौद्धिक स्वस्थता लाभेल, बौद्धिक स्वस्थता असेल तरच आपण आचार करू शकतो आणि त्या आचारात आपल्याला स्वस्थता लाभेल. त्या आचारातून स्वस्थता लाभली तरच आपण स्मरण करू शकतो आणि ते स्मरण परमेश्वराच्या लेखी लागू शकतं. या असं चालता बोलता उठता बसता आपण स्मरण करत राहिलो तर त्यांनी फक्त संस्कार लागणार, त्यांनी फक्त एक सवय आपल्याला लागणार, परंतु परमेश्वराच्या लेखी ती लागत नसल्यामुळं तिथपर्यंत आपल्याला घेऊन जाण्यासाठी ते उपयुक्त कितपत आहे यात कितीतरी शंका आपल्याला निर्माण होऊ शकतात. म्हणून परमेश्वराने स्पष्ट सांगितले, स्वस्थ चित्तता अत्यंत महत्वाची आणि ती स्वस्थ चित्तता लाभण्यासाठी आपली जी लाईफस्टाईल आहे, आपण जी जीवन प्रणाली आहे ती अत्यंत सुंदर असली पाहिजे. परमेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी आपण स्मरण केलं पाहिजे. सकाळी जर तुम्ही पहाटेचं अर्धा तास 1 तास स्मरण केलं तर तिन्ही पूजा अवसर केल्यासारखे, कारण आपण पूजा अवसर करू शकत नाही सकाळी दुपारी संध्याकाळी, वेळ नाही आपल्याला संसारात राहत असताना. तर स्मरण करू शकतो आपण. स्मरण करून आपण दिवसभरामध्ये आपलं काम करू शकतो. स्मरण करून सकाळी उठल्यानंतर आपलं एक्झरसाईज थोडीफार, योगा वगैरे, व्यायाम वगैरे, किंवा जर जवळचं स्थान असेल तर तिथं पायी जाण्यातून आपले दोन्ही फायदे होतात. आपली वॉकिंग पण होते, स्थान पण होतं. त्याच्यानंतर घरी येऊन आपण दंडोत घातले पाहिजे. ते दंडोताच्या माध्यमातून त्याला 1 तास आपण आपल्या जर जीवनाला आपल्याला दिलं तर ते 1 तास आपल्याला 24 तास देतं, कारण त्यातून आपल्याला स्वस्थ चित्तता, मानसिक स्वस्थता, शारीरिक स्वस्थता लाभत असते. आणि त्या 24 तासामध्ये आपण भौतिक कार्य पण करू शकतो आणि आध्यात्मिक सुद्धा सक्षमपणे काम करू शकतो. म्हणून स्वस्थ चित्तता त्याच्यासाठी वेळेवर जेवणे, वेळेवर झोपणे, आजकाल ते खूप दुर्मिळ झालेलं आहे, कारण मोबाईलचा जमाना आहे. त्या मोबाईलच्या आहारी किंवा त्या व्यसनात आपण गेल्यामुळं आपलं जेवण वेळेवर नाही, आपलं झोपणं वेळेवर नाही, आपलं टेन्शन, आपले विचार, अनेक गोष्टीचा आपल्याला चिंता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून स्वस्थ चित्तता लाभणं हे खूप दुर्मिळ झालेलं आहे. आणि ती स्वस्थ चित्तता कुठं मेडिकलमध्ये डॉक्टरकडे जाऊन गोळ्या औषधातून मिळू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला परमेश्वराने जे सांगितले तेच करावं लागेल आणि ते केलं तरच फायदा होईल. त्यातून दोन्ही फायदे, कर्मराटीचा फायदा, दैवराटीचा फायदा आहे, दृष्टपर फायदा आहे, अदृष्टपर फायदा आहे. सूत्र सांभाळत असताना त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यानंतर ते पाळत असताना दोन्ही बाजूचे फायदे आपल्याला होत असतात. हे आपण जर लक्षात घेतलं तर तोटा 1% नाही आहे. आणि मग ते करण्यासाठी आपण विचार का करतो हाही मोठा प्रश्न आहे. म्हणून विचार न करता ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. येतची अशी प्राणापदीची पीडा नाही. जे परमेश्वराचे जी भक्त आहे म्हणजे अनुसरलेले असते, नामधारक, बोधवंत, वेदवंत अनुसरलेले हे जे जीव आहे, हे दैवराटीचे जरी असेल तरी आपली जी अवस्था आहे ज्ञानाच्या अनुषंगाने आणि कृतीच्या म्हणजे आचाराच्या अनुषंगाने आपली अवस्था कशी पुढं सरकलेली त्याच्यानुसार आपण दैवराटीचे ठरतो. आपण नाम घेतलंय, परमेश्वराची भक्ती करतोय, परंतु परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान आपण जर पाळत नसेल आणि कर्मराटीच्याच गोष्टी आपण पाळत असेल तर आपण दैवराटीचे ठरू शकत नाही. आणि म्हणून परमेश्वराचं आपण जर झालो तर प्राणापदीची पीडा नाही. म्हणजे शेवटचा जो क्षण आहे तो क्षण अत्यंत अवघड असतो, कारण परमेश्वराने सांगितलेलं आहे का एका रोमेच्या ठाई 1000 विंचवाची वेदना. म्हणजे एक रोम म्हणजे एक केस, आणि त्या केसाच्या ठिकाणी 1000 विंचू चावले एवढ्या वेदना आपला जो आत्मा आहे आपल्या शरीरातून जाताना जीवाला होत असतात. परंतु जो परमेश्वराचा आहे, परमेश्वराचा होऊन राहतोय, परमेश्वराचा होऊन जागला आणि परमेश्वराचा होऊनच आता मरतोय, तर त्याला मात्र ही प्राणापदीची पीडा नाही, म्हणजे त्याला त्रास नाही, दुःख नाही. बघा किती मोठा फायदा आहे.
फायदाच फायदा आहे, परंतु आपण त्याकडे गांभीर्याने लक्ष न देता, ह्या फायद्याकडे न लक्ष देता आपण जगत असतो. का जगतो, कशासाठी जगतो, का भक्ती करतोय, कशासाठी करतोय, याचं ज्ञान न घेता जर आपण करत राहिलो तर त्याचे जे फायदे ते आपल्याला होऊ शकत नाही, कारण त्या नियमात बसावं लागेल. एखाद्या गोष्टीची गव्हर्नमेंट सबसिडी देत असेल किंवा सुविधा देत असेल किंवा आपल्याला त्याचा काही फायदा जर लाभ उठवायचा असेल तर ते नियमात बसावं लागतं. ते नियमात जर बसलो तर ते आता आपल्याला लाभ घेता येतो. तसं परमेश्वराने फायदे जे दिलेले ते कितीतरी, जर त्या फायद्यांची एक सूची जर केली तरी कितीतरी सूत्र निघतील. परंतु त्या फायद्यात बसण्यासाठी आपण परमेश्वराने दिलेली जी चौकट आहे, तत्वज्ञानाची चौकट, आचाराची विचाराची चौकट, ज्ञानाची चौकट, त्या चौकटीत बसावं लागेल. तेव्हा ते फायद्याचा उपयोग आपल्याला करून घेता येईल किंवा त्याचा लाभ आपल्याला भेटेल. आणि म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे. नाहीतरी आपण व्यावहारिक दृष्टिकोनातून, जीव हा स्वार्थी असल्यामुळे फायद्याचाच विचार करतो, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण विचार जर केला तर फायदाच फायदा आपल्याला भेटू शकतो. तैसे काही बाई शेवटीली चारी घडिया ऐसिया गेली तरी काही ना तैसिया गेली तरी काही. परमेश्वर स्पष्ट सांगतात. आता एखादा जीव असतो, त्यातून आपल्याला गैरसमज होत असतात. त्यांनी आयुष्यभर देवधर्म केले, ज्ञान काढलं, अनुसरला, आचरण केलं. शेवटी त्याला पूर्वकर्माच्या जोड म्हणा किंवा त्याचे भोग म्हणा, शेवटी तो आजारी पडला, बेशुद्ध अवस्थेत गेला किंवा आणखीन काही त्याला व्याधी झाली. आणि मग आपण एखाद्या सूत्राचा आधार घेऊन जर त्याला म्हटलं त्याला देवच झाला नाही, कारण मृत्यूशेवर पडल्यानंतर त्यांनी चिंतन केलं नाही किंवा चिंतन करता आलं नाही, तर परमेश्वराचा तसं नव्हे. त्यांनी आयुष्यभर जर धर्म काढलाय, धर्माच्या आचरणावर आले, पण शेवटी जर त्याच्या बेशुद्ध अवस्थेत गेला किंवा काही आजाराने व्यस्त झाला तर त्याला देव भेटणार नाही असं काही नाही म्हटले. जीवनभर आचार केलाय आणि शेवटचा जर 4 घड्या जर त्याला विशुद्ध अवस्थेत गेल्या तर त्याला काही दोष लागत नाही, तरी तो परमेश्वराच्या स्वीकारात पडतो किंवा प्राप्तीला जाऊ शकतो. असं काही मनात आणण्याचं काही कारण नाही, कारण आजकाल या गोष्टीचा गैरसमज होत असतो. एवढे मोठे साधू संत आहे, एवढे मोठे आचारवंत आहे, एवढे मोठं पात्र आहे आणि मग ते आजारीच का पडलं, त्यांना अटॅकच का आला, त्यांना असंच का झालं, त्यांना तसंच का झालं. तर या ज्या मनामधल्या ज्या शंका आहे, जर यदाकातच हे सूत्र नसतं परमेश्वराने सांगितलेलं तर आपल्या मनामध्ये ज्या शंका आहे त्या आपण खऱ्या समजल्या असतं आणि चांगल्या पात्राला, चांगल्या साधू संतांना, चांगल्या वासनिकाला, चांगल्या नामधारकाला बी आपण नकारात्मक विचार ठेवून एक दोष आपण अंगावला असता. तर परमेश्वराने ते मनातल्या साऱ्या शंका या सूत्रातून आपल्याला काढून टाकलेल्या आहे. आणि शेवटी अत्यंत महत्वाचं परमेश्वराने सूत्र सांगितलं. हा गा जन्माच्या काय अनुपत्ती पडली असती, ऐसी अनंत जन्मे वाया गेली. मिळिये जन्म दिले, मुळिये जन्म दिले, शिवनिया दिले, रुमनिया दिले, मा हे एक जन्म येत दिजो का, मा काय होईल ते पाहिजे. अत्यंत सुंदर असं सूत्र परमेश्वराने आपल्याला सांगितलंय. कारण सारंग पंडित असतात, सारंग पंडिताला परमेश्वर सांगतात येत अनुसारा, तर सारंग पंडित परमेश्वरालाच सांगायला सुरुवात केली की एवढं चांगलं सुंदर देह मला भेटलंय, एवढी श्रीमंती आहे, बायको आहे, मुलं आहे, मानपान आहे, आणि हे सोडून मी कसं अनुसरावं. तर परमेश्वर सांगतात अरे असे अनंत जन्म वाया गेले आणि त्या जन्मामध्ये तू हेच केलंय, हेच भोग घेतलेले. ते अप्रत्यक्षरित्या परमेश्वराने आपल्याला सांगितले. असे अनंत जन्म वाया गेले आपण नुसतं शब्दाने म्हणतोय, पण परमेश्वराने कशाला तुम्ही जन्म दिले, कशाने तुमचे जन्म वाया गेले हे सुद्धा सांगितलंय. मुळे जन्म म्हणजे मोळ्या वाहण्यासाठी जन्म दिला, शेतीला जन्म दिला, कपडे शिवण्यात जन्म दिला, संसार करण्यात जन्म दिला. अशा अनेक जन्म तुम्ही वाया घालवलेले आणि तुमचे वाया गेलेले, त्यातून तुम्हाला काही भेटलं नाही, दुःखातच पडले. पण एक जन्म मला द्या, मी बघा मग तुम्हाला कुठे घेऊन जातो, असं परमेश्वराने आव्हान केलंय आपल्याला आणि आपल्याला त्याची जाणीव करून दिलेली. परंतु ते आपल्याला समजलं पाहिजे. ती जाणीव जर आपल्याला नसेल तर आपणही आजकाल ऐकायला भेटतं की एवढं चांगलं एवढं चांगली श्रीमंती आहे, दैव कृपेने, देवाच्या कृपेनेच मला हे सारं भेटलंय आणि हे सोडून जायचं, याचा त्याग करायचा. तर हे कसं काय करायचं, आणि ते करत असताना आपण कसं काय त्याग करून परमेश्वराला अनुसरायचं. तर हे आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे, हे कसं काय सोडायचं. मग याचा जीव आहे माझ्यावर, याचं प्रेम माझ्यावर, मी गेल्यानंतर काय होईल, तो गेल्यानंतर काय होईल, हे ज्या शंका आहे या साऱ्या अनाठाई आहे, त्याला कोणत्या प्रकारचा आधार नाही आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्या अनुषंगानेच परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे. कारण बाई ब्रह्मानुभूती ते दुर्लभ, ही परमेश्वराची ओळख होणं अत्यंत दुर्मिळ आहे.
त्याच्यानंतर परमेश्वराचा बोध होणं त्याच्यापेक्षा दुर्मिळ आहे. दुर्मिळातला दुर्मिळ योग आहे, रहस्यातलं रहस्य ज्ञान आहे, ते आपल्याला भेटलंय. त्यानंतर परमेश्वराचं नामधारक होणं त्याच्यापेक्षा दुर्मिळ आहे. त्या नामधारकांनी अभ्यास करायला सुरुवात करून वासनिक अवस्थेत जाणं त्याच्यापेक्षा दुर्मिळ आहे, त्याच्यापेक्षा अवघड आहे. त्या वासनिकांनी विशिष्ट वेळेत छप्पनीच्या आत अनुसरणं आणि त्या अनुसरणानंतर ते अनुसरण सिद्धीत जाणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात हे दुर्लभ आहे. ब्रह्मानुभूती म्हणजे परमेश्वराची प्रचिती येणं, त्या परमेश्वराला शरण जाणं आणि त्या शरणातून परमेश्वराला प्राप्त करणं हे अत्यंत अवघड आणि दुर्मिळातलं दुर्मिळ आहे. तर ते परमेश्वरांनी आपल्याला दुर्मिळातलं दुर्मिळ सोपं आणि सरळ करून टाकलेलं आहे. पण आपण ते लक्षात न घेतल्यामुळं आणि त्याची आपल्याला जाणीव न झाल्यामुळं आपण ते लक्षात घेत नाही आणि म्हणून परमेश्वराच्या शरण जाताना आपण अनेक ज्या गोष्टी ज्या आहे ह्या लक्षात न घेतल्यामुळं आपल्याकडून राहून जातात. 287 सूत्र तशी एक सूत्र आपलं मध्ये राहून गेलं. 287 समान वायूची लिंगदेहाची उत्क्रमण या ते मृत्यू बोलीजे. कारण मृत्यू कसा होईल, कारण शेवटी तुम्ही बेशुद्ध झाले तर परमेश्वर प्राप्त होणार नाही असं काही नाही. मग मृत्यू कसा, तर परमेश्वराने बऱ्याच व्याख्यांमध्ये ही व्याख्या सांगितली. अन्य कितीतरी लोकांना मी विचारलं मृत्यू म्हणजे काय, कोणालाही सांगता आलं नाही. शास्त्रामध्ये आपल्याला अशा कितीतरी व्याख्या सापडतात का ज्या अन्य लोक त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. तर मृत्यू म्हणजे काय, समान वायू जे आहे त्याचं उत्क्रमण. आता समान वायू म्हणजे आपल्या शरीरामध्ये 10 वायू आहे, प्राण, व्यान, अपान, उदान, समान, किलकिली, देवदत्त, नाग, कुर्म आणि धनंजय असे हे जे 10 वायूची जे नावे आहे हे समान वायू जीवात्म्याला लिंगदेहासहित ब्रह्मरंध्रात आणतात. म्हणजे लिंगदेहासहित ब्रह्मरंध्रात आणल्यानंतर मग एक प्रहाराचं संचारी जे अंतिकाचं दुःख आहे ते त्या जीवाला भोगवलं जातं आणि त्याच्यानंतर हा जो आपल्या पूर्ण शरीरामध्ये व्यापक भावनेने जो आत्मा आहे तो बाहेर पडतो आणि मग जीवाचा मृत्यू होत असतो. म्हणून आपल्या धर्मामध्ये एखादा जीव सरल्यानंतर त्याला 3 तास त्याचा अंत्यविधी करत नाही. 3 तास आपण स्मरण चिंतन करावं, कारण तो 3 तास तो पूर्ण मृत्यू गेलेला नसतो. आणि विज्ञान पण ते सांगतं 3 तासाच्या आतच कोणाला जर अवयव दान करायचे असेल, डोळे असतील, बाकीचे काही असेल, तर 3 तासाच्या आतच करता येतात, अन्यथा ते करता येत नाही. म्हणून याचा अर्थ शास्त्र सांगतंय तसंच विज्ञान पण सांगतंय का मनुष्य गेल्यानंतर सुद्धा 3 तास तो जिवंत असतो, त्याचे अवयव चांगल्या अवस्थेत असतात, परंतु डॉक्टर त्याला मृत घोषित करतात. त्याच्यानंतर 3 तास ही अवस्था किंवा ही प्रक्रिया चालू असते. तर अशा पद्धतीनं परमेश्वर सांगतात की हे जे ब्रह्मानुभूती आहे ती अत्यंत दुर्लभ आहे. आणि हे बघत असताना आपल्याला एक जाणवलेलं आहे की आज हे आचाराचं शेवटचं सूत्र आपण अभ्यासलं किंवा चिंतन केलं तर ह्या सूत्रांमध्ये आपण नामधारक वासनिकाच्या आचाराच्या अनुषंगाने जेव्हा आपण हे सत्संग चालू केले तर ते सत्संग 93 पासून सुरू केले होते, 93-94 पासून. तर ते आता 117 पर्यंत जे सत्संग झाले म्हणजे एकूण सत्संग 24 झाले. 24 सत्संगामध्ये आपण याचं आचाराचं फक्त एका प्रकरणाच्या असलेल्या मोजक्या सूत्रांचं आपण चिंतन केले. आता याच्यामध्ये जे आचाराचे जे सूत्र आहे ते 189 सूत्र आहे एकूण. परंतु आपण जर अभ्यासलेले जे सूत्र आहे नामधारक वासनिक आचार कोणते करू शकतात अशी किती सूत्र आहे हे आपण सत्संगाच्या माध्यमातून 238 सूत्र आपण बघितले. आश्चर्यजनक हा निकाल आहे. जेव्हा आपण कृती करायला लागू, कृती करू तेव्हाच आपल्या लक्षात येईल. 238 असे सूत्र आहे आचार प्रकरणामधले का ते नामधारक साधारण वासनिक संसारात असताना, भौतिक जगात जगत असताना आचरण करू शकतो, कृतीवर आणू शकतो. हे आता आपण प्रॅक्टिकली बघितलंय म्हणून आत्मविश्वासाने सांगू शकतो. अन्यथा आपण तर असंच म्हणत आलो की आचार आपला विषय नाही आणि आम्ही ते करू शकत नाही, आम्ही संसारात आहे त्याच्यामुळं कसं करणार, कसं शक्य आहे किंवा कसं करू शकतो. तर ह्या मनामधल्या ज्या शंका या आज आपल्या पूर्णपणे फिटल्या पाहिजे. फक्त अशी 51 सूत्र आहे का ते आपण वासनिक नामधारक किंवा संसारात असताना आपण करू शकत नाही. ते सूत्र सुद्धा भिक्षेच्या अनुषंगाने असतील, काही प्राप्तीच्या अनुषंगाने असतील. तर काही असे जे सूत्र आहे का जे आपण ते पाळू शकत नाही, ते अनुसरल्यानंतर अनुसरलेले पुरुषच पाळू शकतात, कारण त्याला मर्यादा आहे. पण 51 सूत्र न पाळणं आणि 237 सूत्र पाळणं हा खूप मोठा जमीन आसमानचा तफावत फरक आहे. म्हणजे आपण यात जिथं आहे जसं आहे
त्या पद्धतीत आपण राहण्याचा प्रयत्न केला तरी धर्म आपल्याला प्राप्त करता येतो, धर्म आपल्याला ज्ञानयुक्त निर्माण करता येतो. त्यातून आपल्याला आचरणाचा विचार करून आचारावर जाता येतं आणि हे आचारावर गेल्यानंतर परमेश्वराचं जे सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे ते अभ्यासल्यानंतर कृतीवर गेल्यानंतर आचरण करून प्रचितीला जाऊन परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपल्याला जे पुढचा जो रस्ता आहे तो कापणं अत्यंत सोपं होऊन जाईल. म्हणजे वासनिक नामधारक अवस्थेतच जर तुम्ही ज्ञान काढलं आणि आचाराच्या अनुषंगाने आचार करायला लागले तर कपडे बदला म्हणजे त्याग केला ना अनुसरल्यानंतर तो आचार तुम्हाला एकदम स्वभावात होईल, त्याच्यात काहीच विशेष वाटणार नाही आणि आपण काहीतरी वेगळं करतो याची जाणीव सुद्धा होणार नाही. कारण परमेश्वराने जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते सर्वसाधारण जीवातला समोर ठेवून सांगितलेलं आहे. सामान्य जीवाला समजावं कळावं या अशा सोप्या आणि सरळ भाषेत सांगितलंय. म्हणून आपण जर दृष्टांतात जर गेलो तर शेतीविषयक अनेक दृष्टांत आपल्याला पाहायला भेटतील. मग तो रुमण्याचा दृष्टांत असेल, हत्तीचा दृष्टांत असेल, हे आपण दररोजचे अनुभवू शकतो. तणल्या वावराचा दृष्टांत असेल, राटघडियाचा दृष्टांत असेल किंवा असे कितीतरी सूत्र आहे, असे कितीतरी दृष्टांत आहे का ते परमेश्वराने आपल्याला हे तत्वज्ञान समजण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि हे सूत्र आपण सर्वसामान्य जीवाला सांगितल्यानंतर तरी लगेच लक्षात येत आहे. म्हणजे याचा खूप मोठा भाऊ करण्याचं काही कारण नाही. सर्वसामान्य जीवाला समोर ठेवून परमेश्वराने तत्वज्ञान सांगितलेलं असल्यामुळं सर्वसामान्य भाषेत, सर्वसाधारण भाषेत सांगितलेलं, त्याच्यामुळे खूप गहनत्व शास्त्राच्या या भाषेमध्ये नाही. फक्त आपण ते अभ्यासलेलं नाही, कधीतरी ऐकलेलं नाही, कधीतरी वाचायला जातो म्हणून आपल्याला ते अवघड वाटतं. पण जेव्हा सतत त्याचा ध्यास करून आपण अभ्यास, वाचन किंवा साधू संतांकडून ऐकल्यानंतर ते आपल्याला लगेच लक्षात येतं. आणि असे कितीतरी आपल्या बोलीभाषेमध्ये असे कितीतरी शब्द आहे का ते लीळाचरित्रामध्ये आपल्याला वाचायला भेटतात, साधू संतांकडून ऐकायला भेटतात आणि तीच परंपरा आपल्या जीवनामध्ये आलेली दिसते ना. आपण हा जर विचार केला तर आपण कितीतरी आचार मोठा करू शकतो. पण एवढं मात्र आपल्या मनातला जो भ्रम आहे आपण काढून टाकायला पाहिजे की मग आता इथंच आपण एवढा आचार करतो तर मग अनुसरायची गरज काय, घर सोडायची गरज काय, त्याग करायची गरज काय, कपडे बदलायची गरज काय, मग आपल्याला देव होईल. तर ते शक्य नाही. कारण परमेश्वर स्पष्ट सांगितलं अनुसरल्याचा देव. आणि अनुसरण म्हणजे काय, येत अधीन होई जे म्हणितले ते कीजे. आता म्हणितले ते जर करायचं असेल तर तुम्हाला त्यागाशिवाय पर्याय नाही, बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही. मग कपडे घाला अगर नका घालू, कपडे न घालता जर तुम्ही त्याग करून जर आचरण करू शकत असेल तर ते सर्वात मोठं चॅलेंज आहे, ते सर्वात मोठं आव्हान आहे. कारण कपडा हे एक चिन्ह आहे, त्या चिन्हाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस लगेच आकर्षिला जातो. आपल्याला त्या माध्यमातून अडीअडचणी आपल्याला दूर होऊ शकतात, आपलं पूजन पाजन होतं, आपल्याला मानमान्यता भेटते, जे आपल्याला ज्या गरजा आहे अन्न वस्त्र निवारा ते आपल्याला सहजासहजी भेटतात. परंतु अशाच कपड्यावर जेव्हा आपण परमेश्वराला अनुसरलो असं म्हणून त्याग करून प्रायचित्त करून जर घराच्या बाहेर पडलो, तशा पद्धतीत जर तुम्ही भिक्षा मागायला गेले, तशा पद्धतीत जर तुम्ही देख छापायला गेले, तशा पद्धतीत जर तुम्ही आटन विजन करायला गेले तर अनेक अडचणीला तोंड द्यावं लागेल. पण एखादा जर असेल असा आव्हान स्वीकारणारा तर तो विरळा नांदे. परमेश्वराने सांगितलं हे विरळा नांदे. तर हे जे चिन्ह आहे या चिन्हाच्या माध्यमातून आपल्याला त्याचा फायदा होतो. परंतु चिन्हही गरजेचं आहे. कारण आजकालच्या जगामध्ये चिन्ह कशाने आलं ही एक स्मृती आहे. काही साधक आटन विजन करत असताना भिक्षेला एका गावात जातात आणि त्या गावामध्ये आदल्या दिवशी चोरी झालेली असते. आता त्या लोकांना असं वाटलं की चोरी करून गेले आणि आता त्याच्यामध्ये काय परिणाम झाला म्हणजे पडताळायला हे चोराचेच भाऊ आहे, कोणीतरी जोडीदार आहे, ते आलेले, त्यांना पकडल्या जातं. ते माईम भटांच्या संदर्भातच ही स्मृती आहे. त्यांना पकडल्या जातं. आता पकडल्या गेल्यानंतर त्यांनी मौन धरलेलं असतं नेमकं, त्याच्यामुळं पकडून ते चोराचेच साथीदार आहे म्हणून त्याला शिक्षा पार सुळावर देण्याची म्हणजे मृत्यू करण्याची वेळ येते. आणि तरी त्यांची जे जाळी असते, त्यांचे जे दुसरे सद्भक्त असतात तर ते म्हणतात अहो आता पार मरण्याची वेळ आली, आपण कवर मौन धरायचं. आणि मग ते संस्कृतमध्ये त्यांना सांगतात की देवाची जशी इच्छा असेल तशी. आणि मग कोणीतरी ऐकतं की अरे हे तर संस्कृतमध्ये बोलतात, म्हणजे याचा अर्थ हे चोर नाहीये, हे भोटो मार्गाचे किंवा स्वामी श्री चक्रधरांचे साधक असावेत. आणि म्हणून ती उलगडा होतो आणि त्यांना सोडल्या जातं. ते आल्यानंतर आचार्यांना हा सारा प्रसंग समजल्यानंतर आचार्यांना पुढचा धोका ओळखून मग काहीतरी चिन्ह असावं म्हणून
आचार्यांनी एक ड्रेस कोड दिलाय, नाहीतरी परमेश्वरांनी सांगितलं तारुवा सारुवा असं कोणता तरी कपडा असला पाहिजे, अंग झाकावं हा उद्देश, परंतु त्याला ते चिन्ह येण्याची एक ही स्मृती आणि आचार्यांनीच तो दंडक आपल्याला घालून दिला म्हणून ते चिन्ह आलं. कालानुक्रमे नंतर त्याच्यामध्ये कलर आले, कोणी काळा कपडा घालतंय, कोणी गुलाबी करतंय, कोणी सफेद घालतंय, याच्या पाठीमाग कारण वेगळे आले. पुढं पाठीमाग काही मुस्लिम राजवट असल्यामुळं आपलं धर्माचं संरक्षण व्हावं, आपल्या जीवितास हानी पोहोचू नये म्हणून त्या अनुषंगाने काही साधकांनी ते कपडे स्वीकारले, परंतु कालानुक्रमे तेच कपडे पुढं आले. परत काळा कपडा थोडा निषिद्ध कपडा म्हणून तो स्वीकारला. आटनविजन करत असताना 4-4, 8-8 दिवस स्नानाला पाणी भेटत नाही, जर स्नान केलं तर आपल्याकडून हिंसा होते, हा आचाराचा एक भाग म्हणून ते एक धूळ खाणारे कपडे, थोडा निषिद्ध कपडे, काळं म्हणून आपण थोडंसं जरा त्याच्याकडं वेगळ्या दृष्टीने पाहतो, समाजामध्ये आपल्याला खूप काही त्याच्यातून मानमान्यता भेटू नये या अनुषंगाने ते कपडे आले. नंतर कालानुक्रमे काही बंडखोर किंवा वेगळ्या विचाराचे साधू संत त्यांनी गुलाबी कपडा स्वीकारला, काहींनी सफेद कपडा स्वीकारला. तर त्याच्या वेगवेगळ्या परिस्थितीनुरूप त्यावेळेस ते निर्णय घेता आले, परंतु काही चुकीचं आहे असं यातलं म्हणता येणार नाही. आणि तेच परंपरा आपल्या पुढं येत गेल्या. परंतु ह्या ज्या गोष्टी ह्या करत असताना परमेश्वरांनी सांगितले जे तत्वज्ञान आहे ते जसं आहे तसं जर आपण जाणून घेतलं, समजून घेतलं, साधू संतांकडून मार्गदर्शन पर त्यांच्याकडून त्या गोष्टी समजून जर घेतल्या तर कोणत्याही प्रकारचा गैरसमज आपला होऊ शकत नाही. आणि म्हणून या आचाराचे जे सूत्र आहे किंवा आचार प्रकरण हे बघत असताना आपण कितीतरी जास्त आचरण करू शकतो जसं आहे तसं, आणि ती जर सवय लागली तर त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो. तो दृष्टपण पण असेल, अदृष्टपण पण असेल, परमेश्वराच्या अनुषंगाने पण असेल, धर्माच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने पण असेल आणि कर्मराटीच्या अनुषंगाने पण असेल. म्हणजे दैवराटी जगत असताना, दैवराटी सांभाळत असताना आपण कर्मराटी सुद्धा अप्रत्यक्षरित्या सांभाळतोय. त्याच्यासाठी वेगळं काहीतरी तत्वज्ञानाला फाटा फोडून, तत्वज्ञान सोडून आपण वागणं हे काही चुकीचं नाही. कारण काहीतरी लोक सांगतात की आम्हाला समाजात राहायचंय, सामाजिक संकेत पाळावं लागतात, समाजामध्ये रिलेशन पाळावं लागतं, याचा अर्थ आचरण सोडून द्यायचं असं नाहीये. परमेश्वरांनी सांगितलं ते आचरण करत असताना ते आपोआपच पाळले जाते, त्याच्यासाठी काही वेगळा वेळ किंवा वेगळा आचार, वेगळं तत्व पाळण्याची गरज नाही. आणि परमेश्वरांनी सांगितले तत्वज्ञान आहे हे सोडण्याची सुद्धा गरज नाही. ही खूप मोठा चांगला रिझल्ट आज आपण अत्यंत प्रॅक्टिकल बघून, नुसतं हवेत गोळीबार करून आणि काहीतरी वरचेवर आपण सांगू शकत नाही. तुम्ही आता जर कोणी साधक, नामधारक, वासनिक असेल, जर त्यांच्याशी बोलताना जर आचाराचा विषय आला तर ठोकून सांगा की आचारामधले 237 सूत्र आज आपण ह्या मिनिटाला, या क्षणाला जसं आहे तसं पाळू शकतो. आणि ते कसं पाळू शकतो हे तुम्ही आत्मविश्वासाने त्यांना जर सांगितलं तर नक्कीच ते सुद्धा या रस्त्यावरती येण्यासाठी त्यांना फायदा होईल आणि आपला आत्मविश्वास वाढेल, द्विगुणित होईल. तो आत्मविश्वास जर वाढला त्या आत्मविश्वासामध्येच आपल्याला परमेश्वराची प्राप्ती लपलेली आहे. आपल्या मनामध्ये जर शंका, कुशंका, भय, चिंता, असं कसं, जर तर, ह्या साऱ्या जर गोष्टी असेल तर परमेश्वराच्या प्राप्तीच्या या अनुषंगाने या धर्मामध्ये आपण टिकू शकत नाही, राहू शकत नाही, त्या आचारापर्यंत आपण जाऊ शकत नाही. त्या शंका, ते भय आपल्याला काढण्यासाठी आपण प्रॅक्टिकली ते बघितलंय का कोणतं सूत्र आणि कोणत्या पद्धतीने आपण ते सांभाळू शकतो, कोणत्या दृष्टीने ते आपण पाळू शकतो, ते पाळत असताना आपल्याला काय काय फायदे होतील असे आपण प्रॅक्टिकल बघितलंय. आणि त्यातलं प्रॅक्टिकल बघत असताना 289 सूत्रापैकी आपण 237 सूत्र पाळू शकतो या आपण लक्षात आपण घेतलेले, ती जाणीव आपल्याला आज या सत्संगाच्या माध्यमातून झालेली आहे. आणि म्हणून आपण या गोष्टी का अत्यंत होकारात्मक दृष्टीनं बघितलं पाहिजे. नुसतं बघितलंच नाही पाहिजे तर त्या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि त्या कृतीचा विचार करून आपण काय काय करू शकतो. कारण ही एका वेळेस एक सत्संग तुम्ही ऐकला आणि लगेच तुम्हाला ते समजलं आणि तुम्ही करायला लागले असं होणार नाही. हे सत्संग तुम्हाला वारंवार ऐकावं लागतील. हा पहिला मुद्दा. सत्संग ऐकत असताना सूत्रपाठामध्ये जाऊन त्याचे प्रकरण व त्याचं सूत्र, त्याचा अर्थ आणि कशा पद्धतीनं आपण ते पाळू शकतो याचं चिंतन, संशोधन करावं लागेल. ते वारंवार केल्यानंतर आपोआपच त्याच्यावरती आपण सहजच स्वभावात आपल्याला ती सवय होऊन जाईल आणि आपण तो आचार काही वेगळा, त्याच्यासाठी एनर्जी, वेगळा वेळ, वेगळी ताकद लावा लागेल असं आपल्याला वाटणार नाही. ती मनातून भीती, शंका निघून जाईल आणि स्वभावात आपण ते करायला नक्की सुरुवात करू. आज आपण 117 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश केला आहे आणि आचाराच्या सूत्राच्या अनुषंगाने आचार प्रकरण आपण पूर्ण चिंतलंय. त्यातले
237 सूत्र आपण आचार करू शकतो हे आपण प्रॅक्टिकल बघितलंय. पुढे जाऊन आपण आचार मालिका ते पण बघणार आहोत. विचार आणि विचार मालिका यातले सुद्धा काही आचारपर जे सूत्र आहे किंवा विचार जीवाचा कसा असावा विचारपर काही सूत्र आहे ते आपण बघितले, आता बघणार आहोत. तर हे संपल्यानंतर पुढचे अभ्यास आपला पुढे चालूच राहणार आहे. नक्की आपण हे सत्संग अत्यंत शांततेने, स्वस्थ चित्ताने, सिरियसली ऐका. ऐकल्यानंतर त्याचं चिंतन करा. योग्य असेल ते घेत चला, चुकीचं असेल तर ते मला कळवत चला. कारण मी तुमच्यासारखाच एक जीव आहे. मीही चुकू शकतो, सांगण्यामध्ये चुकू शकतो, दृष्टी सांगण्यामध्ये किंवा त्या वचनाचा अर्थ थोडाफार फरक होऊ शकतो. तर प्रतिक्रिया नक्की कळवत चला, त्यावरती आपण नक्की चिंतन करतो. आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर करत चला, लाईक करत चला. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.